भोसा येथील 2 ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन, चक्क जिल्हा परिषद इमारतीच्या टावरवरच चढले. सरपंचांना पदमुक्त करण्याच्या मागणी. सरपंच चित्रलेखा चव्हाण यांच्यावर केले गंभीर आरोप. सरपंचावर गंभीर आरोप करून त्यांना तातडीने पदमुक्त करण्याच्या मागणीसाठी भोसा येथील 2 ग्रामस्थ 30 सप्टेंबर रोजी चक्क जिल्हा परिषद कार्यालयातील टावरवर चढले. या ग्रामस्थांच्या शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. संजय आष्टुजी करवते व सचिन रमेश जाधव राहणार भोसा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा अशी आंदोलन करणाऱ्यांची नावे आहेत. या ग्रामस्थांकडे पेट्रोलने भरलेली बॉटलही असल्याने खळबळ उडाली आहे. या ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच या निवेदनात कारवाई न झाल्यास 30 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तसेच निवेदनात म्हटले होते की भोसा येथील सरपंच चित्रलेखा चव्हाण यांनी आपल्या पतीच्या नावाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून घराचा विस्तार केला आहे. त्यामुळे गावातील रस्ता बंद झाला असून सामान्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायतीतील विकास निधी 36 लाख रुपये खात्यात पडून असूनही कोणतेही काम झालेले नाही. ग्रामसभा न घेणे, मोबाईल टावरवर ट्रान्सफॉर्मर संदर्भात खोटे ठराव घेणे, कचरा संकलनासाठी घेतलेली घंटागाडी खाजगी वापरासाठी ठेवणे, जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटीमध्ये अनियमितता, तसेच सभा मंडपाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचेही आरोपी करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंच चव्हाण यांचा मनमानी कारभार, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय यामुळे भोसा गावातील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. या सर्व प्रकरणाची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून सरपंचांना पदमुक्त करण्याची मागणी निवेदनात केली होती. तसेच 30 सप्टेंबर रोजी कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. अखेर 30 सप्टेंबर रोजी हे ग्रामस्थ चक्क जिल्हा परिषद कार्यालयातील एका इमारतीवरील टावरवर चढले आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गुलाबराव खरात हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. घटनास्थळावर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.